शेतकरी मित्र हो, नमस्कार. हे जे आपण पाहतोय गोबी फ्लावर, हे दाखवायचं कारण एकच हे का हे जे शेतकरी आहेत इथले, हे घरगुती भाजीपाला, ऑर्गॅनिक, केमिकल, कुठलंही केमिकल नाही, सगळं खाली भूमी अमृत खत आणि भूमी चार्जर लिक्विड ऑर्गॅनिक बेसवर आणि घरगुती जे आपण भाजीपाला बनतो. मग इथं तुम्हाला सर्व पाहायला भेटेल. इथं पालक आहे, मेथी आहे आणि काय म्हटलं सर, मिरची आहे, कांदे आहेत, सगळं घरगुती भाजीपाला. म्हणजे कुठेही हां रासायनिक पेक्षा 30 रुपयांनी जास्त विकत येईल. काय बोलता? हा, कारण आपल्या याच्यावर पूर्ण आपण काय करतो, याच्यावर आहे ना आपलं सेंद्रिय पद्धती. अच्छा. त्यामुळे ही पूर्णपणे आहे ना, हे नाही सर, याचं महत्व आहे ना सर, लोकांना कळा ना. फास्ट एक टीव्हीवर विचार काय करा, होतंय, आता आपण काय म्हणतो, कोबीचं पीक जे असतं हां सगळ्यात आळी कशा वाजती, म्हणजे सगळ्यात खराब पीक काय असतं? कोबी. बरोबर आहे नाही? याच्या पुढे तुम्हाला आळी दिसते का? पान किती फ्रेश आहे सर हे दिसतंय पान. हां कोणी म्हणाल काय? हां म्हणजे ताकद देते खत थोडक्यात सर. तुम्हाला सांगतो, हे असं जर कोणी म्हटलं, कोणी विश्वास ठेवीन घ्यायचं, नागाळी नाही काय नाही. ज्यावेळेस पिकात ताकद भेटतील सर, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा रोग येत नाही. हा आपला अनुभव आहे. या वांग्याकडे तर वांग्याचा आपण व्हिडिओ घेणारच होतं. या ना वांग्याकडे या ना. आता माझी हाईट आहे सर 5.5 फुटाची बहुतेक. किती? म्हणजे 5च्या दरम्यान आहे ना माझी, 5 पर्यंत हाईट आहे माझी, 5-5.5. हां बरोबर. वांग्याची हाईट किती झाली बघा बरं. आता मी उभा आहे वांग्यापाशी. पाठीमागचं जर सर पाहिलं, हे तुम्ही इकडे या पाठीमागं. अहो याला लाग किती आहे सर? याला जी फुलकळी जे पाहतोय आपण, वांगं बघा ना. हां बापरे सर, याला गोण्या किती टाकलं याला? 10 गोण्या टाकलेल्या आहेत सर. भूमी अमृतच्या आणि लिक्विड सोडलेले जवळजवळ 5-6 लिटर आतापर्यंत लिक्विड गेलेले आहे. भूमी चार्जर. लाग काय सर, म्हणजे असं वांगी प्लॉट एवढी हाईट. बरं का साहेब, वांग्यात आपण जाऊ शकत नाहीत मध्ये. वांग्याचा आतापर्यंत वांग्याचे लाखभर रुपये गेले तो हातकाट्यावर विकून. 130 रुपयाने वांग विकते, सेंद्रिय पद्धतीने केलेलं वांग जागेवर. पूर्ण आपलं हे दिलेलं आहे, भूमी अमृत, भूमी चार्जर. हां लोकांना माहिती आहे सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे. बरोबर. मागून घेते शिंगाडे साहेब, आणून द्या वांग. हां बरोबर. केमिकल नाही ना, काही रासायनिक नाही ना.